Play sit and go tournaments 24/7 only on Ace23. This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि गेली काही दिवस आपण महत्त्वाचे विषय जाणीवपूर्वक आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती घेऊन येतो. त्याचं कारण असं आहे की ज्यांना जितका वेळ आहे त्यांनी तो वेळ द्यावा आणि हा विषय समजून घ्यावा, ही त्याच्या मागची भूमिका आहे. आणि यातले जे आवश्यक घटक आहेत ते आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती पण त्याचा वापर करत असतो. आणि मुख्यत्वे आपला या मुलाखतीचा म्हणजे अशा स्वरूपातल्या कुठल्याही मुलाखतींचा फोकस हा धोरण आणि धोरणकर्त्यांच्या बाबी काय लक्षात आणून द्यायच्यात तो आहे. जसं की आता आपल्या स्क्रीनवरती भाऊसाहेब चासकर आहेत अकोल्यावरून, जे स्वतः शिक्षक आहेत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. शिक्षण क्षेत्रातले कार्यकर्ते आहेत आणि स्तंभलेखक आहेत. त्यासोबत विक्रम अडसूळ आहेत आपल्यासोबत कर्जतवरून, ज्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2017 त्यांना मिळालेला होता. आणि तोच विषय की जो गेली अनेक दिवस झालं आपण टेलिव्हिजनच्या एबीपी माझाच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती जाणीवपूर्वक आणला की प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण हे सुरू करण्याची आता वेळ आलेली आहे का? 16 महिने झालं शाळा बंद आहेत. युनिसेफ आणि युनेस्कोचं असं म्हणणं आहे की शाळा ह्या कोणाच्या कुठल्याही निर्बंधामध्ये सर्वात शेवटचा घटक असला पाहिजे की ज्या बंद आहेत. आणि कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर हा पहिला घटक असला पाहिजे की जो लगेचच उघडला गेला. आता या प्लॅटफॉर्मवरती जगभरातले अनेक तज्ज्ञ मी आपल्यासमोर आणले होते. जसं इंग्लंडमध्ये आपण अनेक जणांशी बोललो, अमेरिकेमध्ये बोललो, युरोपमध्ये अनेक राष्ट्रातल्या तज्ज्ञांशी बोललो. तेव्हा काय लक्षात आलं बरं का सर, की भारताची इतर राष्ट्रांची जर तुलना केली तर भारत हा असा एकमेव देश आहे की ज्या देशामध्ये शाळा सातत्यानं बंद आहे. म्हणजे पाश्चात्य राष्ट्राची जर आपण तुलना केली तर. सो माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की ICMR, युनेस्को आणि युनिसेफ तिघांनी सांगितलं की तुमची स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करा. आणि शाळा सुरू करा असं नाही तर प्राथमिक शाळेपासून त्याची सुरुवात करा. सो भाऊसाहेब, तुमचं आणि विक्रम सर तुमचं दोघांचंही जो ओपनिंग आहे, प्राथमिक ओपनिंग आहे, ती मला सांगा की तुमचं काय मत आहे ह्याच्याबद्दल. भाऊ, खरं म्हणजे शाळा सुरू कराव्यात की नाही कराव्यात हा प्रश्नच असू शकत नाही. शाळा सुरूच केल्या पाहिजेत. शाळा सुरू का केल्या पाहिजेत की गेली जवळजवळ 1.5 वर्ष आपली मुलं घरी आहेत. त्यातल्या अनेक मुलांसाठी घर म्हणजे एक तुरुंग, घर म्हणजे एक कोंडवाडा बनलेला आहे. खेळता येत नाही, मजा करता येत नाही, दंगामस्ती करता येत नाही. शाळा म्हणजे हे केवळ एक मुलं आणि शिक्षकांनी एकत्र येण्याचं वातावरण नसतं, विषय शिकवण्याचं केंद्र नसतं, तर शाळा ही मुलांच्या जडणघडणीमध्ये, वाढ आणि विकासाच्या मध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशी विशेष जागा असते. शाळेचा रोल मुलांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणं आणि सर्वार्थानं मुलांना उन्नत करणं. म्हणून मला असं वाटतं की शाळा हे जर बाल विकासाचं किंवा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचं केंद्र असेल तर इतके दिवस शाळा बंद असणं आपल्याला परवडणारं नाहीये. मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे असे सुविचार आपल्याला केवळ शाळेच्या भिंतींवर लिहून पुरेसं होणार नाही. तर सर्वार्थाने मुलांना आपण राष्ट्राची संपत्ती मानायचं असेल तर 1.5 वर्ष जवळजवळ मुलं जेव्हा शाळेच्या बाहेर असतात तेव्हा ती शिक्षणातून बाहेर गेलेली असतात. आणि शिक्षणामध्ये सातत्याला अत्यंत महत्व आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा ही परिस्थिती निवळेल तेव्हा पहिल्यांदा प्राथमिक शाळांपासून शाळा सुरू झाल्या पाहिजे असं माझं पहिलं मत आहे. आता सर्व प्रकारची काळजी घेण्याची आवश्यकता आहे की नाही तर आहे, पण ज्या ठिकाणी कोविड नाही अशा छोट्या शाळांमध्ये आपल्याला वर्ग भरवता येतील, त्याचे काही नियम आखून घेता येतील, पण शाळा तातडीनं सुरू झाल्या पाहिजेत, हे बाकी माझं मत आहे. भाऊसाहेबांच्या मुद्द्याला थोडंसं आपण पुढे घेऊन जाऊ. ते असं म्हणाले की जेव्हा केव्हा परिस्थिती निवळेल. बऱ्याच तज्ज्ञांचं असं मत आहे, IIT दिल्ली, IIT मुंबई आणि मदुराईचा जो प्राथमिक शिक्षक संघ आहे तामिळनाडूचा, की ज्यांनी मदुराईत तो ठराव घेतला की शाळा सुरू करा. या सगळ्या तज्ज्ञांचं असं मत आहे विक्रम सर की 0 कोरोनाची संख्या झाली असं तर इतक्यात होणे नाहीये.
आणि जागतिक पटलावरचा सगळा अभ्यास असा सांगतो की ज्यांना सर्वात कमी संसर्ग होईल किंवा ज्यांच्यामध्ये सर्वात कमी मृत्यू दर असेल तो हाच पिडियाट्रिक ग्रुप आहे. ही एकदा वस्तुस्थिती लक्षात घेतली आणि सरांनी शाळा बंद असल्यामुळे झालेले परिणाम लक्षात आणून दिल्यानंतर आणि बाकीची सगळी शिक्षण तज्ञ तेच म्हणतात, त्यावेळेला आपल्याकडे शाळा सुरू करण्याशिवायचा दुसरा काय ऑप्शन? वास्तविक भाऊ चस्कर सरांनी जे सांगितलं की शाळा सुरू करायच्या की नाही करायच्या हा मुद्दाच असू शकत नाही. आपण जर थोडं पाठीमागे 1-1.5 वर्षापूर्वी गेलो तर सुरुवातीला कोरोनाचा प्रादुर्भाव होता, संपूर्ण जग हे संकटामध्ये होतं आणि त्या काळामध्ये आपणही सर्वजण भयभीत झालेलो होतो आणि अशा परिस्थितीमध्ये शाळा बंद केल्या हा योग्य निर्णय होता असं मला वाटतं. परंतु आता शाळा बंद होऊन जवळजवळ 1.5 वर्ष झालेलं आहे आणि भाऊसाहेब चस्करांनी सांगितल्या पद्धतीनं की शाळा म्हणजे नुसती त्या ठिकाणी येऊन पाठ्यघटक शिकणं किंवा कविता म्हणणं या बाबी नाहीत, तर त्या मुलाचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक जडणघडण होणं महत्वाचं असतं. आणि त्याच्यामुळं आपण जर ICMR चा रिपोर्ट पाहिला किंवा युनिसेफचा रिपोर्ट पाहिला, जर आपण जे ICMR चे डॉक्टर बलराम भार्गव यांचं जर स्टेटमेंट आपण पाहिलं 20 तारखेचं, तर ते म्हणतायत की लहान मुलं जी आहेत ती यांची जी प्रतिकार क्षमता जी आहे ती चांगल्या प्रकारे आहे, त्याच्यामुळे आता शाळा सुरू करायला काही अडचण नाहीये. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कोरोना काही कुठं, मला असं वाटत नाही की कोरोना संपेल. आता काही ठिकाणी सांगितलं की शाळा सुरू करू शकता तुम्ही एक परिपत्रकानुसार, परंतु सांगितलं नंतर की त्या गावामध्ये एकही कोरोनाचा पेशंट असता कामा नये. अशा परिस्थितीमध्ये शाळा सुरू होऊ शकतच नाही आणि कोणत्या ना कोणत्या गावामध्ये 1 ना 2 कोरोनाचे पेशंट हे असू शकतात आणि असणार आहेत काही दिवस तरी. त्यामुळं कोरोना संपणार नाहीये आणि शाळा तर आपल्याला सुरू करायच्या आहे. मला तुम्हाला दोघांकडनं शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ काम केलेले आणि स्वतः शिक्षक असलेले तज्ञ म्हणून हे जाणून घ्यायचंय की शाळा बंद आहे, ज्याला तुम्ही थोडासा रेफरन्स दिलाच भाऊसाहेब, त्याचा बालकांच्या मनोविश्वावरती काय परिणाम होत आहे त्याची काही उदाहरणं तुम्ही दोघांनी सांगितली तरी हरकत नाही. भाऊसाहेब तुमच्यापासून सुरुवात करू. असे की मुलांना शाळेपासून दूर ठेवणं म्हणजे माशाला पाण्यातून बाहेर काढणं असं आहे. कारण मुलांच्या आनंदी वृत्तीचा निर्देशांक गेल्या 1.5 वर्षामध्ये प्रचंड घसरलेला आहे आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की मित्रमैत्रिणींना भेटता येत नाही, मैदानावर खेळता येत नाही, गप्पा मारता येत नाही, दंगामस्ती करता येत नाही, एकमेकाला मस्ती करणं हे सगळं थांबलेलं आहे, मिसिंग आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर एक संशोधन झालेलं आहे. ते संशोधन असं सांगतं की 91% मुलांवर पॅन्डेमिक सिच्युएशनचा नकारात्मक परिणाम झालेला आहे. आता 91% मुलं म्हणजे भाऊसाहेब ज्या तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघताय? हो, माझ्या आजूबाजूला मी घटना बघतो आहे. त्यातली एक अत्यंत नमुनेदार घटना आहे. इयत्ता 4थीतलं मूल आहे, ते रुरल अर्बन एरियातलं आहे आणि त्याला शाळेमध्ये जायला पालक म्हणजे पालक जाऊ देत नाही शाळेमध्ये. त्याला शाळेत जायचं आहे, त्याला कोणाला भेटता येत नाही मित्र मैत्रिणींना. आणि ते माझ्या मित्राकडे काउन्सिलिंगसाठी आलं होतं. ते सारखं म्हणतंय मला बोर होतंय. मी मगाशी जे सांगितलं की 7 काळाचा नकारात्मक परिणाम 91% मुलांवर झालेला आहे, तर भारतामध्ये एका आकडेवारीनुसार जवळजवळ 47% मुलं 0 ते 18 वयोगटाची आणि त्यांची 35 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या आहे म्हणजे आसपास. म्हणून मला असं वाटतं की उदाहरणच द्यायचे झाले तर ऑनलाईन शिक्षण, आता आपण याची जोडणी करत होतो अडसूळ सर, तुम्ही आणि मी. नाही, आपण तर आपल्याला ऑनलाईन शिक्षणाकडे थोडंसं नंतर येऊ. मला जरा आता जो परिणाम दिसतोय ते काय दिसतोय तोच नीट सांगायचा आहे. समजा तो परिणाम असा आहे, पहिली गोष्ट मुलांचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे. शैक्षणिक नुकसान झालेलं म्हणजे काय झालेलं आहे तर वाचन मुलं विसरलेले आहे. एक साधी गोष्ट आहे, प्राथमिक शिक्षण जर आपण पाया म्हणतो प्राथमिक शिक्षणाला, तो भक्कम रचला गेला तर इमारत मजबूत उभी राहते पुढचे काही दशकं. तर इथे अर्ध प्राथमिक शिक्षण झालेलं नाही. जे मूल
दुसरीत होतं ते तिसरी आणि चौथीतून आता पुढे पाचवीत जाणार आहे. शिक्षणामध्ये क्रमबद्धतेला महत्व असतं. बघा आता गुणाकार शिकलेलं नाहीये मूल तिसरीत, चौथीत भागाकार आहे. एका बाजूला शिक्षणाचं नुकसान झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला मन आणि मेंदूवर काही जे परिणाम झालेले आहेत ते त्याहून जास्त भयंकर आहे. आणि जेव्हा मुलांच्या आयुष्यामध्ये खेळाचं कलेचं हे अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे, जेव्हा मुलांना घराबाहेर पडता येत नाही तेव्हा आतल्या आत काय नुकसान झालेलं आहे याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ आहे डॉक्टर आनंद नाडकर्णी, त्यांच्याशी जेव्हा बोलत होतो तेव्हा ते सांगत होते की मुलांचं मन मेंदूचं इतकं नुकसान झालेलं आहे, मुलांच्या वर्तन समस्या इतक्या वाढलेल्या आहेत, मुलं स्क्रीन लॉक होत आलेली आहे. पुढे आपण ऑनलाईन शिक्षणाकडे जेव्हा येऊ त्याच्याविषयी बोलू आपण. पण हे न भरून येणारं नुकसान आहे. आणि केसेस तुम्हाला सांगतो 1, 2, 3 अशा माहिती आहेत, परंतु मला माहित नाही इथे किती त्याची चर्चा करायला वेळ मिळेल याच्याविषयी मला माहित नाही. पुण्यातली एक मुलगी गावाकडे आली आणि तिचं जे काही तिथलं रुटीन होतं ते सगळं डिस्टर्ब होऊन गेलं. आता ती गावाकडे आली, आता तिला उपचार घेण्याची गरज आहे. ते आता उपचार घेते, मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार घेते. म्हणून मी असं म्हटलं की हे आपल्या माहितीतले आपल्या डोळ्यांचे कॅमेरे जिथपर्यंत जातात आहे तिथलं हे चित्र आपल्याला दिसतंय. कदाचित ही हिमनगाचं टोक असेल. मुलं आतल्यात किती कोसळून पडलेली आहेत, मोठी माणसं कोसळून पडलेली आहेत. त्यामुळे जेव्हा केव्हा मला आत्ताच याला जोडून सांगू द्या की जेव्हा केव्हा शाळा सुरू होतील तेव्हा अकॅडमिक शिकवण्यापेक्षा मुलांच्या मानस प्रक्रियेचं, मनोव्यापाराचं जे काय चाललेलं आहे त्या संबंधानं खूप विचार करून शाळांमध्ये समुपदेशकाची गरज भासणार आहे. राईट. सर, विक्रम सर, तुम्ही ऑनलाईन शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आहात. जो सरांनी थोडासा मुद्दा टच केला. मी बऱ्याच मानसोपचार तज्ज्ञांशी बोलतो. दिल्लीमध्ये झोपडपट्ट्यामध्ये काही सर्वेक्षण करण्यात आलं. 2 महत्वाच्या गोष्टी लक्षात आल्या आणि मला उदाहरणादाखल तुम्ही त्या सांगाव्यात अशी अपेक्षा आहे. जिथे खूप कंजेस्टेड घरं आहेत, आपल्या ग्रामीण भागामध्ये ती समस्या असू शकते आणि झोपडपट्ट्यामध्ये ती जास्त असू शकते. तिथे मुलांची स्वतःची प्रिव्हेसी जी आहे, त्यांचं जे वैयक्तिक आयुष्य ते पूर्णपणे डिस्टर्ब झालेलं. आणि जो सरांनी मुद्दा मांडला तोच की खूप दीर्घकाळ मोबाईलवरती राहिल्यामुळं डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया करण्याची आता वेळ आलेली आहे. हे दृश्य स्वरूपामध्ये कुठे तुम्हाला जाणवलं का? एखादं दुसरं उदाहरण सुद्धा तुम्ही सांगितलं तरी चालेल. मी भाऊसाहेब सासकरांकडे थोडस पहिल्या मुद्द्याकडे येतो थोडासा अगोदर की शाळा उदाहरण जे आहे ना, तर मी माझ्या शाळेचं उदाहरण देऊ शकतो. ज्यावेळेस मी माझ्या शाळेतील मुलांना घरी अभ्यास द्यायला जातो त्यावेळेस पालकांची मानसिकता अशी आहे की हा अभ्यास बिलकुल करत नाही, घरात चिडचिडेपणा वाढलेला आहे, जेवण वेळेवर करत नाही आणि सारखा मोबाईल घेऊन बसतो. तर स्वतः मी माझ्या घरचं सुद्धा उदाहरण देईल की माझ्याकडे माझी स्वतःची 2 मुलं आहेत, परंतु दोन्ही मुलांचं वाचन थांबलेलं आहे आणि वहीवरती लेखन सुद्धा थांबलेलं आहे. जे काही त्यांचे शिक्षक ऑनलाईन क्लास त्याची लिंक झूमवर किंवा इतर ऍप्सवर देतात एवढ्या पुरतं ते जॉईन होतात आणि नंतर त्यांना असं वाटतं की शाळा संपली, लिखाण झालं, अभ्यास झाला, सगळं काही झालं. हे झालं अभ्यासाच्या बाबतीमध्ये. परंतु सामाजिक विकास जो विद्यार्थ्यांचा आहे तो सामाजिक विकास तर खुंटलेलाच आहे. आणि त्याच्यापेक्षा तुम्ही जो महत्वाचा मुद्दा, जो मूळ मुद्दा विचारला की ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भामध्ये, मी स्वतः मागील मे महिन्यापासून काही दिवस ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र या समूहाच्या वतीनं ऑनलाईन शिक्षण हा वर्ग सुरू केलेला होता शिक्षक विद्यार्थ्यांसाठी. सुरुवातीला खूप ज्यांच्याकडे साधनं आहेत अशीच मुलं त्या वर्गाला जोडू शकली होती. आणि मग मीही स्वतः सर्वे केला तर ज्या घरामध्ये 4-5 कुटुंब आहेत आणि घराची एकच मुली आहेत. माझ्याकडे खूप सारे आकडेवारी. मला फक्त डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस ही कदाचित मुलावरती वेळ आलेली आहे का, हा एवढाच छोटासा मर्यादित प्रश्न इथे. नक्कीच सर, हो. मग आता दुसरा दोघांना महत्वाचा प्रश्न ज्याच्यासाठी आपण हे डिबेट करतोय. वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतायत की मुलं वल्नरेबल नाहीये, असतील तर त्यांना जो काही त्रास होतोय तो कमी आहे. मला मान्य आहे की आपल्याकडे ज्याला पिडियाट्रिक ग्रुप म्हणतात त्याच्यासाठीची लस आलेली नाहीये. तुमच्यासारखे सगळे शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतायत की हा जो मुलावरचा परिणाम आहे तो दीर्घकाळ आहे
पण मला प्रश्न असा विचारायचा आहे की वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ ते सांगतायत, तुम्ही ते सांगतायत, तरीही आपले धोरणकर्ते ते का ऐकत नाहीये? त्यांचं काही वेस्टेड इंटरेस्ट आहे, त्यांना भीती वाटते, त्यांना असं वाटतं की याच्यात काही झालं तर पुढे चालून आम्हाला उत्तरं द्यावी लागतीये. हा खरा मूळ मुद्दा आहे का, की सगळं योग्य ते सांगत असून सुद्धा आपल्या धोरणकर्त्यांना ते ऐकायचं नाहीये, किंवा अशा अटी घातल्या जात आहेत की तुम्ही ग्रामपंचायतीची परवानगी घ्या. एकट्या बीड जिल्ह्यातली मी आकडेवारी बघितली, काल शाळा सुरू झाली, आज एक रुग्ण आला, 40 शाळा बंद. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ती स्थिती आहे. सो माझा प्रश्न असा आहे की धोरणकर्त्याला एकतर कळत नाहीये, किंवा कळत असलं तरी त्यांना ते उमजून घ्यायचं नाहीये. भाऊसाहेब, एक आधीच्या मुद्द्यावर एक कमेंट करतो आणि मग दुसऱ्या प्रश्नाकडे येतो की ऑनलाईन शिक्षण हे भारतासारख्या देशामध्ये अजून विकसित व्हायचं आहे आणि समाज म्हणून आपण कोणत्याच अर्थानं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शिकवण्यासाठी तयार नाही आहोत. ही एक आपण नोंद घेऊन पुढे पुढे मला आता असं सांगायचं आहे की होय, जेव्हा मोठ्या माणसांमध्ये संसर्ग होत होता कोविडचा, तेव्हा मोठ्या माणसांना सांगता येत होतं, कोविडचे जे काही प्रोटोकॉल आहेत, नियम आहेत ते पाळता येत होते. लहान मुलं मात्र ते जे नियम आहेत ते तितकेसे पाळतील अशी शक्यता नाही. ही अत्यंत विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मग जर समजा एकदा जर लहान मुलांना संसर्ग झाला तर ते आई, वडील, आजी, आजोबा, मित्र, मैत्रिणी यांच्या जवळ जातात, एकमेकाला बिलगतात आणि त्याच्यातून संसर्ग वाढून एक दारुण स्थिती निर्माण होण्याची शक्यता जी आहे त्याची भीती सरकारच्या मनात असावी. या मी आपल्याशी सहमत आहे. मी सहमत नाहीये मी तुमच्याशी. त्याचं कारण असं आहे की आता आपण जे काही निर्बंध उठवलेले आहेत त्यानंतर जे कुठली कमवती माणसं आहेत ती तर बाहेर जातच आहेत. सिरो सर्वेचा जो दुसरा अहवाल आला त्याच्यानुसार जवळपास ऍडल्टमध्ये जेवढी प्रतिपिंडे होती ती बालकामध्ये पण आढळून आलेली आहेत. सो ही वस्तुस्थिती असताना आपण का ऐकत नाही हा माझा प्रश्न आहे. चित्र क्लिअर आहे, सेरो सर्वेमध्ये ते दिसलेलं आहे आणि व्हल्नरेबिलिटी मुलामध्ये कमी आहे. बरोबर आहे. मुद्दा तोच आहे की एखादं लहान मूल जेव्हा असं त्रासात काहीतरी त्याला वाईट परिस्थिती त्याच्या आयुष्याशी उद्भवेल आणि त्याची चित्र जेव्हा समाजाच्या समोर येतील, त्याच्यातून जो एक मेसेज जाईल त्याची भीती सरकारच्या मनात आहे असं माझं एक मत आहे. ती जर नसती तर आपल्या शाळा सुरू व्हायला पाहिजेत आता. कारण असं आहे की नुकसान इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणावर होतंय शिकण्याचं आणि एकूण जडणघडणीचं मुलांच्या व्यक्तिमत्वावर जे परिणाम होतात आहे ते फार दूरगामी असणार आहेत. ते आपल्याला कदाचित ते आपल्याला कळणार नाही. एखादं पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं आणि मग पुढे काही वर्ष आपण त्या परिणामांचा अभ्यास करत बसलो, त्याची कारणं आणि परिणाम शोधत बसलो, तसं पुढचे काही दिवस आपल्याला याच्यामध्ये जातील की काय नुकसान झालेलं आहे. तर त्यात अत्यंत महत्वाचं नुकसान ज्या मुलांचं प्राथमिक शिक्षणच अर्धवट झालेलं आहे, ज्या मुलांच्या मन मेंदूवर अत्यंत वाईट परिणाम झालेले आहेत आणि याचे एकूण आयुष्यभर परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्या पाहिजे. राईट. पण तुम्ही हे सांगितलं नाही की आता सरकारची भूमिका काय असली पाहिजे. सर, शासनाला समजत नाही असा विषय नाहीये. समजून घ्यायचं भाऊसाहेब नाही, समजून घ्यायचा असा पण विषय नाहीये. भाऊनी जे सांगितलं, जसं भाऊसाहेबांनी भाऊनी जे सांगितलं, येस की जर लहान मुलांमुळे जर एक मुलगा शाळेत आला आणि जर तो कोरोना संसर्गाने त्याला जर काही झालं तर पूर्ण फॅमिली जी आहे ती संसर्गबाधित होऊ शकते. पण मला उलटा प्रश्न आहे जो मी भाऊसाहेबांना विचारला होता तोच, की आत्ताचे जे निर्बंध उठलेले आहेत त्यानंतर घरात तर कोणी बसत नाहीये, अडल्ट तर बाहेर जातच आहेत कारण त्यांना कमावं लागतं. तो घरात येणारा जो संसर्ग ज्याच्याबद्दल सरकार फार चिंतित आहे ते तर ऑलरेडी होतच असतील. जर होत असतील म्हणूनच आता आम्ही सुद्धा म्हणतोय की शाळा आता सुरू झाल्या पाहिजे. प्रत्येक शिक्षक, आज मी म्हणजे आपल्याशी चर्चा करण्याच्या पूर्वी सुद्धा मी बऱ्याच शिक्षकांशी संपर्क केला, तर सगळ्या शिक्षकांचं म्हणणं आहे की आता शाळा सुरू करायला पाहिजे. फक्त तो तामिळनाडूच्या प्राथमिक शिक्षक संघाने जसा ठराव घेतला तसा अजून शिक्षक संघटना पुढे आलेली दिसलेलं नाही मला. नाही
राहुलजी बोला बोला बोला. राहुलजी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जी आहे त्यांनी हे 2 महिन्यांपूर्वी एक निवेदन माझ्या वाचण्यात आलेलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री यांना निवेदन पाठवलं शिक्षण संचालकांना आणि शाळा सुरू करण्याची मागणी करा असं एक माझ्या वाचण्यात आलेलं आहे. आम्ही स्वतः म्हणजे इथे विक्रम अडसूळ आहेत, शिक्षण विचार गटाची जी मिटिंग झाली महाराष्ट्र सरकारची त्या बैठकीत सुद्धा वरिष्ठ अधिकारी होते, सगळे शिक्षक होते, तिथे सुद्धा आम्ही शाळा सुरू करा अशी मागणी केलेली आहे. फक्त ही आम्हालाही उत्सुकता आहे किंवा जिज्ञासा आहे की का शाळा सुरू केल्या जात नाहीयेत, तुमची काय reading आहे? केल्या जात नाहीये. मुलांना शाळेत पाठवायचंय, नंबर 1. मुलांना शाळेत यायचंय, नंबर 2. शिक्षक शाळेत जातात आहे, नंबर 3. शिक्षक शाळेत जातात आहे, मुलांना शाळेत यायचंय, पालकांनाही मुलांना शाळेत पाठवायचं आहे. मग अडचण कुठे आहे? आम्हालाही हाच प्रश्न पडलाय, म्हणून तर आम्ही सरकारला प्रश्न विचारतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.